तुम्ही या सगळे या रे. पंढरपूरकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. शब्द दिला होता आणि तो पाळलाय. होय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकळी ग्रामस्थांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. पंढरपूरच्या प्रबोधनकार ठाकरे चौकापासून ते लक्ष्मी टाकळीला जोडणाऱ्या रस्त्याचा मार्ग आता मोकळा झालाय. या रस्त्यासाठी तब्बल 50 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. 2.8 किलोमीटरचा हा रस्ता आता 4 लेन होणार असून रेल्वे मार्गावर भव्य उड्डाणपूल उभारला जाणार आहे. रस्ता दुभाजक, हायटेक पथदिवे आणि सुशोभीकरण, टाकळीचा चेहरा मोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. टाकळीकरांच्या आयुष्यात आज जणू दिवाळी आणि दसरा एकाच वेळी आलाय. शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आणि माजी सरपंच संजय साठे यांनी फटाके फोडून आणि पेढे भरवून हा विजय साजरा केलाय. एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला अशा शब्दात ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून विकासाचा हा हायवे आता टाकळीच्या प्रगतीला नवी गती देणार आहे. हा रस्ता मंजूर झाल्यामुळे टाकळी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांचे आभार मानून धन्यवाद दिलेत. या आनंदोत्सवाच्या वेळी टाकळीतील अनेक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र युती शासनाचं आणि विशेषतः माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी टाकळीवासियांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला शब्द जो 2023 मध्ये हा टाकळी रस्ता, प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी रस्ता, हा 2.8 किलोमीटरचा रस्ता आपण चौपदरीकरण करून त्याचं सुशोभीकरण करून आणि ओव्हर उड्डाण पुलासहित करू असा शब्द दिलेला होता. आज त्याला मूर्त स्वरूप आले. बजेटमध्ये या रस्त्यासाठी 50 कोटी 16 लाख रुपये मंजूर झाले. त्याच्यामुळे पुनश्च एकदा माननीय दिलेला शब्द एकनाथजी शिंदे साहेबांनी पाळणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची ओळख कामातून ओळख येते. पुनश्च एकदा त्या टाकळी रस्त्याच्या मंजुरीवरून पुन्हा त्यांचा दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्याची ओळख अधोरेखित झालेली आहे. म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं तमाम टाकळीकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.